मित्रहो, अमेरिका, इराण, इस्रायल या देशामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळं इंधन टंचाईचं नवं संकट ओढवलेलं आहे. आणि मग याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसर करण्याचं आवाहन केलं. परंतु यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठी टीका झाली. लोकांना हे सांगण्यापेक्षा काटकसर करण्याची सुरुवात आधी स्वतःपासून करावी असं सांगितलं गेलं. पंतप्रधानांनी हे आवाहन केलं आणि महाराष्ट्रामध्ये एक दिवसाचं सोंग भर दिवसा सजून आलं. महाराष्ट्रानं ते पाहिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवर बसून विधान भवनामध्ये आले. मोठ्या कौतुकानं त्याच्या बातम्या झळकल्या. पण दुसऱ्या दिवसापासून त्याच्या ताफ्यातल्या गाड्या सुसाट धावताना सुटल्या. भलेही त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या काही प्रमाणामध्ये कमी केल्या असतील, पण तरी सुद्धा एका मंत्र्यांसाठी एवढा मोठा ताफा लागतोच कशासाठी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बघा, जनतेसह आपल्या मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. अहो, जनता काय काटकसर करणार हो? काय उधळपट्टी करणार? उधळपट्टी करावं असं जनतेजवळ काही उरलंय का? या सरकारनं काही त्यांच्याजवळ ठेवलंय का? अहो, आहे त्या महागाईतून सामान्य माणसाला बाहेर पडता येईन असं झालं आहे. तो काय उधळपट्टी करणार आहे? हा, मंत्री मात्र उधळतायत जनतेचा पैसा. पंतप्रधानांच्या आवाहनाची खिल्ली तर भाजपच्या मंत्र्यांनी सुद्धा उडवली. मग ते काय काटकसर करणार? मंत्री आशिष शेलार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला बघा. चालत या म्हणतील, उद्या सुरक्षा रक्षकाला सुद्धा आपल्या खांद्यावर घेऊन यावं लागेल असं म्हणत खिल्ली उडवताना हे आशिष शेलार दिसले, की जे भाजपचे मंत्री आहेत. भाजपचे आणखी एक मंत्री नितेश राणे, त्यांचंही एक दिवसाचं सोंग महाराष्ट्रानं पाहिलं. चालत काय गेले, मेट्रोनं काय गेले, नंतर मात्र त्यांचाही ताफा सुसाट सुटला. नितेश राणे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर आपण सकारात्मक निर्णय घेतल्याचं सांगत आपल्या ताफ्यातील गाड्या कमी केल्याचा दावा केला होता. काय म्हणाले होते ते? मी माझ्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या आहेत. माझ्या ताफ्यात आधी 6 ते 7 गाड्या होत्या, पण आता 2-3 वर आणल्या आहेत. म्हणजे बघा, त्यांच्या ताफ्यात 2-3च गाड्या असं ते सांगतात. शिवाय ते म्हणाले, सकारात्मक बदल स्वीकारले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हेतू उद्दिष्ट निश्चित साध्य होईल. पण त्यांचा हा मूळ दावाच सगळा फोल ठरल्याचं चित्र पाहायला मिळालं. आपल्या ताफ्यामध्ये 2-3 गाड्या आहेत असं म्हणणाऱ्या नितेश राणे यांच्या ताफ्यामध्ये डझनभर गाड्या धावताना दिसल्या. म्हणजे पायी चालत जाणं हे एक दिवसाचं ढोंग होतं हे तर आपोआप दिसलं. शिंदे गटातल्या मंत्र्यांनी तर त्याही पुढे जाऊन नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला आम्ही काडीची सुद्धा किंमत देत नाही हे दाखवून दिलं. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये विमान, हेलिकॉप्टर आणि भला मोठा ताफा असं सगळंच वापरलं. म्हणजे मुंबई ते नागपूर विमान, नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टर, त्याचबरोबर सरकारी 20 पेक्षा अधिक वाहनाचा ताफा होता. त्यात 12 ते 15 गाड्या खाजगी सुद्धा होत्या. मग आता प्रश्न असा पडतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे काटकसरीचं आवाहन नक्की कोणासाठी? भाजप आणि त्यांच्याच मित्रपक्षाचे मंत्री या आवाहनाला सरळ सरळ हरताळ फसतात. मग जनतेकडून काटकसरीची अपेक्षा तरी हे कसे काय करतात? सध्याच्या घडीला काटकसर करणं हे देशासाठी किती आवश्यक आहे हे सांगत कुणी बुलेटवरून प्रवास करतो, कुणी चालत निघतं, कुणी मेट्रो मधून प्रवास करून एक दिवसाची प्रसिद्धीही मिळवतं. ही सगळी सोंग एक दिवसाची आहे ते सगळ्यांना माहित होतं, पण अखेर या सोंगाचाही ढोंगाचा बाजार उघडा पडला. मग कशासाठी हा सोंगा ढोंगाचा बाजार भरवला? जनता मूर्ख आहे असं अजूनही यांना वाटतं का हो? तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे.
धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.